नमस्कार मित्रांनो, आज आमच्या जंगी पार्टीचं नियोजन आहे. शिवराज भोसले यांची गाडी चालवण्याचं काम आहे. वेग सोनवणे शेप आहे आणि बाकी सगळं मी बघणार आहे. ह्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर असणार आहे. आमची गाडी स्टार्ट होत आहे आणि आम्ही चाललेलो आहोत. अशा तऱ्हेने आम्ही अजूनपर्यंत आमचा स्पॉट शोधत आहोत. सूर्य मावळतीला आहे. अपेक्षा करतो की आम्हाला स्पॉट तरी लवकर मिळावा आणि तिथून पुढचं आमचं जेवण बनवण्याचं नियोजन असणार आहे. ठिकाणापर्यंत पोहोचलो आहे आम्ही आणि ठिकाणा एक चांगला शोधत आहोत की जिथं सपाट जागा सापडेल. सूर्य मावळतीला आलेला आहे. जवळजवळ संध्याकाळच्या 5:05 झालेले आहेत. आता दगड आणि शिवाय थोडंसं जळण ह्याची आम्हाला आवश्यकता आहे. ते मिळालं की आम्ही लगेच जेवण बनवायला सुरुवात करणार आहोत. तो आमचा मित्र शिवराज दगड शोधायला गेलेला आहे आणि विवेक यांनी जळण गोळा केलेला आहे. हो, मी इथंच आहे. दगड आणायला मित्र गावात जातो की काय अशी शंका उपस्थित होते. जळण जवळजवळ गोळा झालेला आहे. हे आमचं साहित्य, पाण्याचा कॅन आणलेला आहे. ठीक आहे, घरून जे काही लागत असेल ते घेऊन आलेलो आहे. सोबत एक चटई आहे. संध्याकाळच्या 5:10 झालेले आहेत आणि अतिशय सुंदर वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता. अशा तऱ्हेने दगडांचं नियोजन झालेलं आहे आणि जळणाचंही नियोजन झालेलं आहे. लवकरच आपण चूल करण्याच्या दिशेने प्रयाण करणार आहोत. साफसफाई जवळजवळ आम्ही करून घेतलेलो आहोत आणि आम्हाला जसं आठवतंय आमची पहिलीच असं वनभोजनाचं टाईम आहे. याच्यापूर्वी आम्ही नेहमी हॉटेलला प्रेफर दिलं होतं, पण काल आमचं अचानक ठरलं की कसल्याही परिस्थितीत आपण वनभोजन करायचं. दिवसभर दुपारपर्यंत आमचं शेड्यूल फार बिझी होतं. त्याच्यानंतर आम्ही काहीही करून आज वनभोजन करायचंच ह्या दृष्टीनं सुरुवात केली आणि नियोजनाला अतिशय जबरदस्त पद्धतीने प्रारंभ झालेला आहे. पण चुलीची व्यवस्था केलेली आहे. सोबत थोडंसं जळण आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही वातावरणाचा आनंद घेऊ शकता. सोबत इथं पाणी कसं ठेवायचं ही चिंता होती, पण आम्ही ते व्यवस्थित करून घेतलेलं आहे. गाडी डबल स्टँडवर लावून त्याच्यावरती कॅन ठेवलेला आहे. आता थोडंसं अजून आपण चटई घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, आता आम्ही जळण आणण्यासाठी चाललेलो आहोत. तोपर्यंत जेवण बनवण्याची जिम्मेदारी स्वतः शिवराज भोसले यांनी घेतलेली आहे आणि जळण आणण्याची जिम्मेदारी मी आणि विवेक सोनवणे यांनी घेतलेली आहे. आणि पाणी तुम्ही बघू शकता, पाणी पण तापलेलं आहे. पाणी पण तापलेलं आहे. शेफ करी येतील तेव्हा ते मॅरिनेट करायला मटण टाकले ना, ते फोडणीला टाकणार आहेत. ते जरा लाकडं फोडण्यात बिझी आहेत. जोपर्यंत विवेक सोनवणे यांचा हात या जेवणाला लागत नाही तोपर्यंत ते जेवण धन्य होत नाही असं आम्ही म्हणतो. कारण हे सगळं एकाच माणसाच्या भरोश्यावर आम्ही हे सगळं नियोजन केलेलं आहे. तो म्हणजे विवेक सोनवणे, द शेफ. द शेफ. की फक्त तेल टाकणार आहे ना. ते डबा पण उघड. कोणता? ठीक आहे, तेल टाकणार आधी का मसाला टाकायचा? किती पाणी आटू दे त्यातलं. काय केलं येतं अशक झाली पांढरी. बरे काटर होते कोणाला. दोन ठिकाणी मला पण रुतलाय. 200 केले म्हणे. काटा रुते कोणाला या मालिकेची आठवण झाली, कारण आम्हा दोघा तिघांनाही काटा रुतलेला आहे. अपेक्षा करतो तुम्ही काटा रुते कोणाला मालिका पाहिली असेल. खूप वर्षापूर्वी लागायची. त्यातली विवेकला हिरोईन फार आवडायची असं त्याचं म्हणणं आहे. दुर्दैवाने तिचं आता लग्न झालंय, पण आमचा विवेक बिना लग्नाचा आहे. अजून व्हायचं आहे. तिला कळलं असतं तर ती 100% थांबली असती. भाऊ आमच्या घोड्यावर आहेत, पण सध्या घरचे म्हणल्यात घोड्यावर खाली होता. आधी घरातलं काम बघा आणि मग लग्न करा. तू तिकडून मागलं टाक, तिकडून टाक, तिकडून
अरे दत्ता दत्ता गेला का? अरे दत्ता आला का? असं करेल तुम्ही बघू शकता विवेकनं चांगली अशी फोडणी दिलेली आहे. अय्यो डबाच पाठलं. आम्ही मस्तपैकी मटन ग्रेव्ही बनवणार आहोत. हे दोघं तिघं ती ताड बघ बसणार हो सगळ्यावर बसते ही. ओके साडेपाचला टाकले आपण ना. ते 15 मिनिटात शिकत नाही रे लागले काय वाटतं तुला? होय कारण रानटी जायचं चालू आहे आपलं. जबरदस्त पद्धतीने जेवणाचं नियोजन सुरू आहे, तुम्ही पाहू शकता. एक लुक तर यानं आम्ही आता शिजायला ठेवलेलं आहे. बसा खाली. बघूया किती वेळात शिजतं. आणि आता होऊ शकता मित्रांनो, जबरदस्त जेवण, जबरदस्त तर्री. मास्टर शेफ विवेक सोनवणे, आता विवेक त्यात असिस्टंट शिवराज भोसले, असिस्टंट वैभव रणपिसे. नुसतीच लुडू. तर अशा तऱ्हेने शिवराज आपल्याला खाऊन सांगणार आहे की रस्सा कसा झालेला आहे. मीठ गरजेचं आहे का? हां, मीठ आणि तिखट कसं आहे? कसं आहे ते सांगितलं जाणार आहे. येवन अशा तऱ्हेने मीठ एक नंबर. विवेकच्या जेवणाला ऑस्कर देण्यात यावा अशी आमची मागणी असणार आहे. कांदा कापला जात आहे आणि अक्षरशः बोटं सुरीतनं वाचवलेलीच आहेत. गाण्याची आठवण झाली, कचकच कांदा कापताना बोटं सुरीतनं वाचवली. गायक आहे राजा खोडे. जवळजवळ संध्याकाळच्या 6:30 झालेत. जवळजवळ आपला 1.5 तास गेलेला आहे. 5 वाजता आपण सुरुवात केली होती. मग इथं येणं, चूल बनवणे, जळण गोळा करणे, ह्या सगळ्यापासून आता आपण जेवणालाच तयारी करणार आहोत. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी उकळी फुटलेली आहे. ग्लास घेतली. अशा तऱ्हेनं एक नंबर. विवेक शेफ वनभोजन छान. विवेक कसं झालंय जेवण? अजून नाही खाल्लं. ओके. तर आता वाजल्यात जवळजवळ संध्याकाळच्या 7:30. 7:30. जबरदस्त पद्धतीने आमचं जेवण झालेलं आहे आणि आपण केलेल्या पार्टीबद्दल 2 शब्द प्रत्येकाच्या तोंडून. विवेक. एकदम जक्कास. शिवराज. एक नंबर. आणि आणि विवेकनं जे रस्सा बनवलेला ना, अप्रतिम. शेवट रे, शेवट कडक. आणि अशा तऱ्हेनं जबरदस्त पार्टी झालेली आहे. तोडच नाही, जेवण चांगलं, नियोजन चांगलं. आता संध्याकाळच्या 7:30 वाजलेत आणि आता आता घरी जायचे वेध लागलेले आहेत आम्हाला. घरी जायचे वेध लागलेले आहेत.
तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. काही कमेंट्स म्हणजे असतील पुन्हा तर आमचं नियोजन होईल, आमचा ह्या- विवेक पुन्हा नियोजन करेल. नियोजन करेल. ह्या पद्धतीनं ह्या ब्लॉगवर कमेंट आल्या पाहिजेत. थँक्यू. ओके, बाय बाय.